तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलंग पे मुझे हाथ से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलंग पे मुझे हाथ से उठा के। यारा तेरी यारी मैंने तो भूला याद करेगी। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर न जाए तेरे बिना हो बिना हो तुम कभी ना आए। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर न जाए तेरे बिना हो बिना हो तुम कभी ना आए। मेरे संग जीना यहाँ तेरे संग मत जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। थैंक यू, धन्यवाद। हॅलो, पुढचं गीत आहे जरा आतापर्यंत आपण सोलो सॉन्ग गात राहिलो. डुएट सॉन्गचा जरा आस्वाद घ्यायचा आहे. डुएट सॉन्ग आम्हाला गाता येतं का काय तेही बघा. डुएट सॉन्ग साठी एक सेकंड ना. डुएट सॉन्ग साठी सारे शहर में आपसा कोई नहीं बैरागी पिक्चर मधलं गाणं आहे. 1976 साली हिंदी चित्रपटाचं आहे. आशा भोसले, मोहम्मद रफी यांनी गायलेलं असून कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलंय. आनंद बक्षी यांनी गीत लिहिलेलं आहे. मुख्य कलाकार दिलीप कुमार, लीना चंदवरकर. आपलं हे गाणं घेऊन येत आहे शिला कांबळी आणि मी स्वतः उदय धोंडे.
माझा मोबाईल चार्जिंग कमी आहे त्याची पोरांनी गेम खेळून 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 पण चार्जिंग संपून टाकली हा ना बोलते ती हेलो हेलो डुएट सॉन्ग सारे शहर में आप सा कोई नहीं सारे शहर में आप सा कोई नहीं कोई नहीं हाँ कोई नहीं कोई नहीं कोई नहीं सारे शहर में आप सा कोई नहीं कोई नहीं मेरा दिल जिस पे फिदा है वो दिल भर वो मैं भूलूं तुम मेरा दिल जिस पे फिदा है वो दिल भर वो मैं भूलूं तुम हसीना बड़ी खूबसूरत है तुम हसीना बड़ी खूबसूरत है तू मुस्कुराती हुई कोई मूरत है तू सारे शहर में आप सा कोई नहीं कोई नहीं तुमको मेरी वफा पे जाने क्या क्या गुमा हो रहे हैं तुमको मेरी वफा पे जाने क्या क्या गुमा हो रहे हैं इश्क करता हूँ आशिक मेरा नाम है करता हूँ आशिक मेरा नाम है ऐसी करना मेरा जान मेरा काम है सारे शहर में आप सा कोई नहीं कोई नहीं कोई नहीं हाँ कोई नहीं कोई नहीं कोई नहीं सारे शहर में आप सा
डुएट गाणं आलो. एकदम भारी. तेरे मेरे बीच में कसं आहे हे बंद. तेरे मेरे बीच में हे गाणं तर तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे घेऊन येत आहेत राठोडजी. हे कोण गातं का? तेरे मेरे बीच में कैसा ये बंधन हे पण गातात. म्हणजे हे आमचे नवजात कलाकार आहेत, पण त्यांच्या मुलाचा साखरपुडा असल्यामुळे एकच गाणं घेतलं नाही तर ते 4 गाणी घेणार होते. हे 1981 सालचं एक तुझी केली या चित्रपटातील आहे. पुरुषी आवाजातलं गाणं SP बालसुब्रमण्यम यांनी गायलंय. लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीतबद्ध आनंद बक्षी यांनी लिहिलंय आणि इथे गात आहेत प्रकाश राठोड. मस्त ऐकायला जबरदस्त गाणं. लागून गेलं का मी तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना, मैं नहीं जाना नहीं जाना तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना. एक रोज कीचे दूजा दौड़ा चलाए, एक रोज कीचे दूजा दौड़ा चलाए, कच्चे धागे में बंधा चलाए, ऐसे जैसे कोई हो, ऐसे जैसे कोई दीवाना, ऐसे जैसे कोई दीवाना, मैं नहीं जाना तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना.
कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना। म्हणजे अगं आम्ही संग चालू आपण एक जरा थोडस वेगळं गाणं घेतोय. रफीचं मेलेडी सॉन्ग आहे, ह्याच्यात 3-4 गाणी मिक्स असतील मेबी ना. हा, मेलोडी मध्ये तसंच असतं. त्या पद्धतीने जे आपले गात आहेत, हॅलो, रवी चव्हाण साहेब गात आहेत मेलेडी. मेडली म्हणा, मेलेडी म्हणा.
गाणं संपलं रे संपलं की फोटो काढायचा जो सपनों में आया कौन है जो दिल में समाया जो झुक गया आसमां इश्क मेरा जो सपनों में आया कौन है जो दिल में समाया जो झुक गया आसमां इश्क मेरा जो सपनों में आया कौन है जो दिल में समाया वो झुक गया आसमां इश्क मेरा सजाया ओ पिया ओ पिया हॅलो हॅलो आपला कार्यक्रमाची शेवटची 2 गाणी आहेत त्याच्यानंतर ज्यांना गायचे ते गाऊ शकतात जे कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केले त्या ट्रॅकची 2 गाणी आहेत आताचं जे गाणं आहे अंगियों को रहने दे अंगियों को रहने दे बॉबी पिक्चर मधलं गाणं आहे इको आवाजात पाहिजे ओके इको मध्ये देऊ शेवटचं गाणं शिला शेवटचं गाणं गाते अजून एक आहे शिला अजून एक आहे मस्त लास्टचं शेवटचं मग एकदम धडाकेबाज शिला एकदम धडाकेबाज पापा मम्मी के लिए बेस्ट गिफ्ट सारेगामा कारवा काही असू दे
ज्येष्ठ नागरिकांची मज्जा आहे आणि बाहेर आम्ही हॅलो म्हणणार का गाणं नाही का मला वाटतं दोघं गाणं गाणं पापा मम्मी के लिए बेस्ट गिफ्ट सारेगामा कारवा. तुम्ही पिझ्झा सोडत नाही क्या बात है क्या बात है क्या बात है क्या रखा है
सुरुवातीला सांगितलं होतं व्हॉइस ऑफ लता तुम्ही ऐकलं असाल आमच्या शिलाताई कांबळी त्या व्हॉइस ऑफ लता दोन शब्द शिंदे साहेब बोलतायत नमस्कार. या ठिकाणी आता सकाळपासून जो कार्यक्रम चाललेला आहे आपण प्रत्यक्षात सगळ्यांनी पाहिलाय आणि मला आता सकाळपासून मला वाटतं 100 ते 110 प्रेक्षक होते. आता काहींची कामं होती म्हणून थोडी आमची तिकडे झालेली आहे. पण या 110 प्रेक्षकांपैकी एकही माणूस म्हणजे नकारार्थी नसेल, सगळे होकारार्थी असेल अशी सगळ्यांची गाणी झालेली आहे. आणि हे आयोजन करण्यासाठी आमचे मित्र उदयजी धोंडे तसेच आमचे यादव भावी आणि मला वाटतं त्यांचे गाडगे म्हणून आता यावेळेला नाही आहे, त्यांचं बोर्डावर नाव दिसत नाही, ते अमेरिकेला आहे. आणि या वेळेला त्यांनी गेल्या वर्षी प्रोग्राम झाला तर 50 माणसं होती, आम्ही त्या प्रोग्राम झालो होतो. पण यावर्षी प्रोग्राम त्यांनी जेव्हा आयोजन केलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला थोडंसं कानात टाकलं, साहेब असं असं करतोय. तेवढा हरकत नाही साहेब, आम्हाला काय असेल तर सांगा. त्यांनी अद्याप आम्हाला काही सांगितलं नाही. स्वतः हा एवढा मोठा हे बघा एक काय तुमचं खाडीवरचं घर भले मित्रत्वाच्या नात्याने मिळालं असेल, पण हे स्टेज, हे पडदे, हे माईक, हे सगळं आयोजन करायचं साधी गोष्ट नाही. कोणताही कार्यक्रम राबवायचा म्हटला तर आपल्याला किती मेहनत लागते. आम्ही पण कार्यक्रम राबवतो तर आम्हाला माहिती याची जाणीव आहे. आणि या ठिकाणी उदय धोंडेला सांगेल की साहेब इथेच थांबू नका. आपण दिवाळी पहाट केली तर आपण दिवाळी संध्याकाळ पण करूया. कारण हे प्रेक्षक आपल्या बघा किती उत्साही आहे. आता सगळ्या गृहिणी आहेत, महिला आहेत. खास करून मी लेडीजचं कौतुक करेन, कारण यांच्याकडे महिला म्हटल्यानंतर सकाळी भरपूर कामं असतात आणि आज त्याच्यात संडे म्हटल्यानंतर कोण घरची मंडळी त्यांना सोडणार नाही. तरी पण त्यांनी या ठिकाणी उपस्थित त्याप्रमाणे पुरुष मंडळींना किंमत नाही असं नाही. त्यांनी वेळात वेळ काढला, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळा. आणि मी आवर्जून सांगेन धोंडे साहेब, आपण जे काही नियोजन केलं एकदम शिस्तबद्ध, उत्साही आणि सगळ्यांना भावनिक असं नियोजन केलेलं आहे. आणि असंच करत राहा. आम्ही आपल्या पाठीशी आहोत, आपल्या साथमध्ये आहोत. ज्या ज्या वेळेला आम्हाला सांगाल त्या त्या वेळेला आपल्या बरोबर राहणार आहे. आणि पुन्हा एकदा या सगळ्या तुमच्या शुभ कार्यासाठी मी शुभेच्छा इच्छितो. आणि मी जर आता सांगितलंय, कारण मला एका व्यक्तींनी माझ्या कानात सांगितलं की हा इथे सकाळी दिवाळी पहाट म्हणून थांबायचं नाही, आपण संध्याकाळचा पण कार्यक्रम करू शकतो. आणि खरोखरच या मॅडम जे आहेत त्यांचा अतिशय सुंदर असा आवाज आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार आहे. सगळ्याच गायकांनी अतिशय सुंदर गाणी गायली आहे, सगळ्यांनी एकही. मग चढावड कशी होईल की आपण तुम्ही ठरवा. मला चढावड नाही करायची, पण आपला विरंगुळा झाला हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. धोंडे साहेब, आपण सगळं असंच काम करत राहा. आम्ही आपल्या बरोबरीने आपल्या बरोबर असणार आहे. आणि पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींचं, मग आमचे दीपक पाटील असतील, साधे साहेब असतील, आमचे चव्हाण साहेब असतील, ही सगळी मंडळी आम्ही मोठी आहोत. आणि आमचे बरेच आमचे सुखदेव आहेत, आत्माराम चव्हाण आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी. सोनावणे साहेब, आता बघा सुधाकर सोनावणे साहेब काही अनवधानाने त्यांच्या घरी काही अडचण आली म्हणून ते आले नाहीत. आज सोनावणे साहेब इथे असल्याशिवाय राहिले नसते. गेल्या वर्षी ते आमच्याबरोबर उभे होते. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, आजच्या सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि या धोंडे साहेब आणि पार्टी यांना शुभेच्छा देऊ. मला 2 शब्द बोलण्यासाठी परवानगी दिली, त्याच्याबद्दल आपले आयोजकांचे आभार मानतो आणि विशेष करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं मार्गदर्शन, तुम्ही दिलेलं प्रेम हे असंच निवांत राहू दे. सकाळी जे चालायला येतात त्यातली नावं मी आधी पण घेतली. ही नावं समोर तर आहेत, त्याहीपेक्षा जास्त माणसं आहेत. मी प्रत्येकाची नावं घेऊ शकत नाही, पण सगळ्यांनी
जो काही मला प्रेमाचा आणि सगळ्याच गोष्टीला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आमचा मॉर्निंग वॉक जो काही ग्रुप आहे 2008 सालीपासूनचा तो जो आहे तो ओंकार सोसायटीमधून आम्ही चालायला येत असता तेव्हापासूनचा आहे. सातत्याने ऊन वारा पाऊस असला तरी मॉर्निंग वॉक करायचं हे आमचं ध्येय आहे, ते आम्ही ठेवतो. ते असताना आम्हाला जी मित्रमंडळी वाढत गेली 2चे 4 4चे 8 म्हणतात ना तशातली हे मंडळी वाढत गेली. आज आता हे 100च्या पुढे आकडा झालेला दिसतोय आम्हाला. हा तसाच मॉर्निंग वॉकच्या ग्रुपने चालू राहू दे. संध्याकाळचं जे काही जशी सकाळची पहाटेच्या दृष्टीने गाणी आम्ही गातो, संध्याकाळी गाण्याचं बघू आपण, पण ती गाणीच होती, दुसरं काही होणार नाही याची शाश्वती आम्ही घेतो. त्याच्यात मला आवर्जून बोलायचंय, हे सर्वजण उदय धोंडे किंवा धोंडे बोलत राहतात. माझ्या मागे माझे हे दुसरे जी मित्रमंडळी आहेत, श्रीनिवास राव, मनोज शिरोडकर, तानाजी, वीरभद्र, भावी, लप्पा, कदम साहेब, नाळे साहेब, भरपूर जण. आमचा ग्रुप मोठा आहे आणि हा मोठा ग्रुप असल्याने आम्ही कुठलं कॉन्ट्रीब्युशन काढत नाही, तर आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन काढून कार्यक्रम करत असतो. त्याला ह्यावेळी बाहेरून पण हातभार लावलेला आहे, बाहेरून पण लोकांनी आम्हाला अनुदान करण्याचं ठरवलेलं आहे आणि देत राहिलेले आहे. आता जे आलेले नगरसेवक वगैरे ते माझ्या मागे लागले. मी कुठलाही झेंडा हातात पकडलेला नाही, पकडणार नाही, पण त्यांचं प्रेम हे माझ्या मागे आहे म्हणून ते खास आले होते. हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. कुठलंही आपल्याला राजकीय याला आणायचं नाहीये, गाळबोट लावायचं नाही राजकीय. आपल्याला प्रेमाने जे राहायचे ते दिवाळी पहाट ही तुमच्या प्रेक्षकांमुळे आणि तुमच्या आवडीमुळे तुम्ही इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि आपल्या कार्यक्रमाचं शेवटचं गाणं झाल्यानंतर ज्यांना गाण्याचे आहेत ते गाऊ शकतात. ओके, प्लीज. आता सगळ्यात शेवटचं गाणं घेऊन येतोय आमच्या फॅमिलीतले आमचे जावई प्रशांतजी. आपलं जे गाणं आहे हे गाण्याचं शेवटचं म्हटल्यानंतर चलते चलते बोलताना आठवण ही घरी गेल्यानंतर तरी आली पाहिजे, या हिशोबाने ठरवलेलं हे शेवटचं गाणं आहे, चलते चलते. हे असे बोलतायत, हे चांगल्यापैकी चांगल्या कंपनी एशियन पेंट मध्ये टॉप लेवलचे मार्केटिंग मॅनेजर आहेत. प्लस यांनी पुण्यामध्ये आता एक फ्रँचायझी घेतलेली हॉटेलची, तिथे सगळ्यांनी जाता आलं तर जा, समोसा वगैरे चांगल्या पद्धतीचा मिळतो असं ऐकून आहे. मला मिळाला नाही पण मी जाणार आहे. चालू चलते चलते.
कहीं खो जाएंगे एक ही बहारों की आंचल में थक के सो जाएंगे सपनों को फिर भी तुम यूं ही सताते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना चलते चलते याद रखना कभी अलविदा ना कहना अलविदा ना हॅलो बोलताना बाथरूम सिंगर बोलतात पण छक्का मारू नका हॅलो सावंतजी जरा त्यांचा ट्रॅक जॉईन करून द्या ना आपला जो ठरवलेला कार्यक्रम आहे तो संपन्न झालेला आहे ज्यांना आता एका दोघे जण जे हौशी आहेत